दिनांक 30 मार्च 2024 रोजी फिनिक्स मॉल समोरून एक मुलगी नामे भाग्यश्री सूर्यकांत सुळे वय वर्ष 22 सध्या राहणार स्टांजा लिव्हिंग प्रिसो हाऊस साकोरेनगर विमाननगर पुणे मुळगाव मुक्काम पोस्ट हरंगुळ बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर तालुका जिल्हा लातूर मिसिंग झाल्याबाबत दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती। तक्रार प्राप्त झाल्यानंतर विमानतळ पोलीस स्टेशनने लागलीच मिसिंग मुलीचा शोध सुरू केला। दिनांक 2 एप्रिल 2024 आणि 3 एप्रिल 2024 रोजी सदर मुलीच्या मोबाईलवरून मुलीच्या वडिलांना मिसिंग मुलीचे अपहरण केले असून तिला सुरक्षित घरी परत पाहिजे असल्यास तिच्या बदल्यात 9 लाख रुपये मुलीच्या बँक खात्यात जमा करण्याबाबतचा मेसेज आला। मेसेज आल्यावर लागलीच मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 157/2024 भादवी 364 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। मुलीचे मोबाईल फोनवरून प्राप्त मेसेजचे तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा मेसेज हा मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून केल्याचं समजलं। त्यामुळे तात्काळ वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पोलीस पथक मुंबई भागात मुलीचा शोध घेण्यासाठी रवाना केले। त्यानंतर दिनांक 4 एप्रिल 2024 रोजी मुंबई परिसरातून मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून मुलीच्या वडिलांना मेसेज प्राप्त झाल्यानं सदर गुन्ह्यातील अपहरण झालेल्या मुलीचा आणि वॉन्टेड आरोपी यांचा शोध मुंबई परिसरात घेतला, परंतु काहीही उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली नाही। सदर तपासादरम्यान मुलीच्या बँक खात्याचे आणि मोबाईल क्रमांक तांत्रिक विश्लेषण केले तेव्हा आरोपी नामे शिवम फुलवळे याचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं। दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपी शिवम फुलवळे यास वाघोली पुणे येथून ताब्यात घेतले। शिवम फुलवळे याच्याकडे करण्यात आलेल्या तपासामध्ये सदरचा गुन्हा त्याने त्याचे 2 साथीदार सुरेश इंदुरे आणि सागर जाधव यांच्या मदतीने खंडणीसाठी केला असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय आणि लागली सुरेश इंदुरे आणि सागर जाधव या दोघांना ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी शिवम फुलवळे यानं भाग्यश्री सुळे हिला गाडीमध्येच ठार मारून तिचा मृतदेह त्याने 2 साथीदारांच्या मदतीने पुणे नगर हायवेवर असणाऱ्या कामरगाव तालुका जिल्हा अहमदनगर गावच्या हद्दीमध्ये मोकळ्या जागेमध्ये खड्डा खोदून ज्वालाग्रही पदार्थाच्या साह्याने जाळून पुरला असल्याचं सांगितलं। त्याप्रमाणे तहसीलदार अहमदनगर, तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि सरकारी पंच यांच्या समक्ष आरोपीने दाखवलेल्या ठिकाणी उत्खनन करून सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आलाय। सदरचा गुन्हा हा आरोपी शिवम फुलवळे वय वर्ष 21 राहणार ऑक्सिहेवन सोसायटी फ्लॅट नंबर 606 रायसोन कॉलेजजवळ वाघोली पुणे, सुरेश शिवाजी इंदोरे वय वर्ष 23 राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण हॉस्टेल मुंबई, मूळ राहणार सकनूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड आणि सागर रमेश जाधव वय वर्ष 23 राहणार मुक्काम कासलेवाडी पोस्ट हलकी तालुका शिरूर अनंतपाळ जिल्हा लातूर यांनी संगनमत करून पैशाच्या लालसेपोटी केला असल्याचं प्रथमदर्शनी तपासामध्ये निष्पन्न झालं। दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून पुढील तपास सर्जेराव कुंभार पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विमानतळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहायुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजय कुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन आनंदराव खोबरे, पोलीस निरीक्षक गुन्हे सर्जेराव कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले, पोलीस कर्मचारी अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, सचिन जाधव, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, रुपेश तोडेकर, उमेश धेंडे, रिहान पठाण, ज्ञानेश्वरी आवारी, किरण खुडे यांनी केली आहे।